नमस्कार मित्रांनो, आपण कुठं चाललोय आता? सचिन भाऊला विचारा तुम्ही. पाणी बांधायला. तर आता सचिन भाऊच्या आदेशानुसार आपण चाललो होतो सचिन भाऊ सोबत. तर सचिन भाऊची मोटर बंद पडल्यामुळं आपण चाललो होतो सर्व टोळीचे मेंबर घेऊन सचिन भाऊची मोटर चालू करण्यासाठी. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपला मुकदमा असल्याशिवाय आपले कामे पूर्ण होत नाही. तसंच आता आपण काम होतं एकाचं, पण चालले होते 4-5 जण. तर मग आता सचिन भाऊ डायरेक्ट पाटामध्ये उतरून मोटर चालू करण्यासाठी गेला होता. तिथं जाऊन बघताच भाऊची मोटर चालू होती. तसंच आमचे टोळीचे काही कार्यकर्ते असे येडेचाळे करायला लागले होते. तर आपला टोळीचा मुकादम सचिन भाऊच्या शेताची पाहणी करत होता. तेवढं ते कार्यकर्ता म्हटला, नाही आज मला उडीच मारायची पाण्यामध्ये. तर तुम्ही पुढे बघा आपला मुकदम काय करत आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तसंच आमच्या मुकदमाला हायकोर्ट काय सुधरून देत नव्हतं. हायकोर्टचं ऐकून घेतल्याच्या नंतर तो आम्हाला आदेश देत होता. तर नमस्कार मित्रांनो, आमचे कृषी अधिकारी शिवम भाऊ आम्हाला माहिती देतानी. शिवम भाऊ काय माहिती सांगा बरं. याच्यावर रोग पडाय आणि याच्यावर फवारा पहिला अत्यंत गरजेचे. तर आमच्या मित्रांनी आत्ताच आम्हाला औषध सांगितले आहेत. तर आता सचिन भाऊ डायरेक्ट उद्या जाऊन सोनू भाऊचा डायरेक्ट हा विषय चालला होता, ए फुल हे गुलाब का. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि कमेंट करा.